ही बघा, ही जी चैनीची हालत बघता, ही बघा, हे फक्त 1 सेंटीमीटरच लूज असायला पाहिजे, ही पूर्ण लूज आहे आणि त्यामुळे ना ही ह्याच्यावरती येते, या हे स्टँडचा जो हां. तर सीन असा आहे की खूप दिवसापासून आपल्याला हाताचा त्रास होत होता. मी जसा बोललेलो की हँडल आउट आहे. तर काय माहीत तुम्हाला इथे दिसतंय की नाही, पण ह्या ग्लोवरून तुम्ही चेक करू शकता की हँडल नवीन टाकलेलं आहे आपण. हँडल नवीन टाकलं आहे, प्लस पुढच्या बेरिंग टाकल्या आहेत. तर जे मला वाटत होतं की काय बोलतात यार त्याला, तो मेन शॉट असाच आहे की वेळच्या वेळी मी शब्द विसरतो. हां. तर आपल्याला जे वाटत होतं की कोन सेट गेला आपल्या बाईकचा, तो कोन सेट नव्हता, त्या बेरिंग होत्या, त्यामुळे असा आवाज येत होता. सो थँक गॉड की कोन सेट गेला नाही, कारण FZ वर्जन तरीचा कोन सेट 2000 रुपयाला भेटतो. अरे यार, टॅक्सीवाले आहेत ना आजकाल. तर सीन असा आहे पुढे, चेन तर आपण चेंज केली नाही आहे, पण त्याच्यावरती एक जुगाड मागवला आहे. तो आज संध्याकाळपर्यंत येईल. सो मी तुम्हाला तो जुगाड बसवताना दाखवेन, कारण इवन मला ते स्वतःला ट्राय करायचं होतं. कारण त्याच्यामध्ये सीन काय होता की चेन पॉकेट आपला संपत नाही. चेन पॉकेट तसाच असतो, फक्त आहे ना चेन लूज व्हायला लागते. आणि जो टायर आहे ना आपला, त्याच्या लास्टच्या सेटिंगवरती पण ते टाईट नाही होत. ती एवढी लूज झाली आहे ना की आता आपल्या डबल स्टँडवरती आली आहे. म्हणून मग आता मला ते चेंज करावं लागणार आहे. पण मी चेंज नाही करणार ते, मी चेन कटर मागवलं आहे. चेन कट करून मी चेन कट करेन आणि परत लावेन. सो मधले 2-3 आटे काढून टाकेन. हे सर्व मी DIY करतोय की ज्याने की आहे ना मला स्वतःला सवय व्हायला पाहिजे की गाडीमध्ये कशी कामं होतात, आपल्याला काय काय करता येऊ शकतं ते. त्यामुळे मी सर्व एक एक ट्राय करतोय हळूहळू, की ज्याने की आहे ना आता आपल्याला माहिती आहे आपल्याला आपण बाईकशिवाय राहू नाही शकणार. सो कमीत कमी त्याचे मेंटेनन्स तरी आपण स्वतःहून शिकणं गरजेचं आहे. कारण तुम्ही दरवेळी फक्त ऑइल चेंज करण्यासाठी 500-500 रुपये देऊ नाही शकत. प्रत्येक 3 महिन्याने तुम्ही फक्त ऑइल चेंजसाठी 500 रुपये देताय. आणि जर काय पार्ट्स वगैरे चेंज करायचं झालं तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा पैसे. तर त्याच्यापेक्षा मेकॅनिकल थोडंसं शिकून घ्यायला काय प्रॉब्लेम आहे ना, असं माझं मत आहे. बाकी तुमचं तुम्ही बघा. म्हणून मी एक एक करून, माझ्याकडे टूल्स आधीपासूनच होते, कारण माझी पहिली बाईक 220 होती त्यामुळे. सो मी तेव्हापासूनच स्वतःहून शिकायचं जरा हे घेतलेलं, कारण बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे स्वतःची बाईक असली की. दरवेळी तुम्ही मेकॅनिककडे धावू नाही शकत. आणि आपण जातो दुनियाच्या दुसऱ्या टोकाला. सो थोडंफार बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे, ज्याने की आपण तिथे जाऊन तरी सर्वाईव्ह करू शकू कमीत कमी. दॅट्स वाय माझा तोच एक मोटिव्ह असतो की स्वतःहून जरासं काम शिकणं गरजेचं आहे. तेच मी ट्राय करत असतो. इवन मला स्वतःला आवडतं
मला आधीपासूनच आवडतं, इन शॉर्ट स्कूलमध्ये असल्यापासून मे बी हे पाना पकडची कामं. पण नाईलाज म्हणून शिकलो आणि आता चाललंय. बघूया आता कसं होतंय ते. चेनची हालत दाखवतो तुम्हाला काय झाली आहे ते. ही बघा, ही जी चैनीची हालत बघताय, ही बघा, हे फक्त 1 सेंटीमीटरच लूज असायला पाहिजे. ही पूर्ण लूज आहे आणि त्यामुळे ना ही ह्याच्यावरती येते, या हे स्टँडचा जो पॉईंट त्याच्यावरती. त्यामुळे आता मला करायला लागेल हे की इथून आहेत ना हे 2 किंवा 3 आटे काढून, हे 2 किंवा 3 आटे काढून आहेत ना इथून टाईट करावी लागेल. पण हे पण जर बघितलं ना, हे शेवटच्या पॉईंटवरती आहे, तर मला जरा हे आधी लूज करावं लागेल, त्यानंतर हे पॉईंट काढावे लागतील. सो तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये. हा आहे चेन कटर. हा मागवला आहे मी ॲमेझॉनवरून आणि ह्यानेच आता आपल्याला चेन कट करायची आहे. तर हा इवन एका कामासाठी खूप बेस्ट आहे की सतत तुमचा जर चेन पॉकेट संपत असेल ना, तर तो संपत नाही आहे, तो फक्त लूज होतो आहे, चेन खूप लूज होते. त्याच्यासाठीच मी हे मागवलं आहे. तर ह्यानेच मी चेन कट करेन आणि तुम्हाला एक्सपिरियन्स सांगेन की कसं होतं आहे ते. प्लस हा 260 रुपीजला भेटतो. तर हा माझा एक लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंटच्या हिसाबाने पण एक बरं झालं आहे हे मागवून. दाखवतो मी चेन कशी कट करायची आहे ते. हे बघा, हे ह्याच्यावरती असं बसतं. आता जर मी हे टाईट करायला लागलो ना असं, तर दुसऱ्या साईडने चेन ओपन होईल. मी ते करून दाखवतो तुम्हाला. ह्या साईडने एवढी खोलली आहे, अर्धीच खोलली. ह्या साईडची आता खोलून आहे ना, हे मधले 2 आटे कमी करून टाईट करून टाकेल. टाईट करून दाखवतो तुम्हाला कसं दिसतं ते. आता चेन टाईट केल्यानंतर टाईटनेस बघा. इथून सीन काय झालेला आपला की आपण ते टूल मागवलं आणि ही इथून ओपन केलेली मी चेन. हे जर बघितलं ना, इथून ओपन केली आणि 2 आटे ह्याच्यातून काढून हे सर्व लावून मग टाईट केली आणि त्यामुळे आता टाईटनेस बघा चेनचे. एक युजफुलच गॅजेट आहे सध्या तरी ते.